रिझर्व्ह बँक जर पैसे छापायचं काम करते तर भरपूर पैसे एकदाच छापून सर्व गरिबांमध्ये वाटून का टाकत नाही? असे केल्याने गरिबी दूर होईल आणि आपला देश लगेचच सुधारेल। हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? हा प्रश्न मला बराच वेळा पडतो आणि मला खात्री आहे प्रत्येकाला हा प्रश्न कधीतरी पडला असेलच। इकॉनॉमिक्स शिकलेल्या व्यक्तींना कदाचित याचं उत्तर मिळालं असेल, परंतु इतरांना अजूनही हा प्रश्न सतावत असेल। म्हणूनच मित्रांनो, आज मी अगदी सोप्या भाषेत या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्याआधी आपण समजून घेऊया की पैसा किंवा चलनी नोटा म्हणजे नक्की काय। खरं तर पैसा म्हणजे आपला विश्वास आहे। एका कागदाच्या तुकड्याला काही किंमत ठरवली जाते आणि त्यानंतर आपण सर्वच जण विश्वास ठेवतो की या कागदाची एवढी किंमत आहे। मग ही पैशाची किंमत नक्की ठरते कशी? तर पैशाची किंमत म्हणजे खरं तर पैशाच्या बदल्यात आपण विकत घेऊ शकतो त्या वस्तूंची किंवा सेवांची किंमत असते। त्यामुळे जास्त नोटा छापल्या तरी बाजारातील वस्तूंची संख्या तर वाढत नाही, त्या तर तेवढ्याच राहतात। जर आपण जास्त नोटा छापल्या तर अधिक घेत होतो तेवढ्याच वस्तू घ्यायसाठी आपल्याला जास्त नोटा द्याव्या लागतील। मी तुम्हाला एक उदाहरण देतो। समजा एका गावामध्ये 3च लोक राहतात, ए, बी आणि सी, आणि तिघांचेही उत्पन्न महिना 100 रुपये असतं। म्हणजेच त्या गावाची इकॉनॉमी असते 300 रुपयांची। त्या गावात एकच दुकान असतं आणि त्या दुकानात विक्रीसाठी फक्त 60 किलो तांदूळ असतो। ए, बी आणि सी हे तिघेही किलोला 5 रुपये या दराने 20 किलो तांदूळ घेत असतात। एकदा अचानक त्यांना पैसे छापणारी एक मशीन दिसते आणि ती वापरून तिघेही आपले पैसे दुप्पट करतात। आता गावाची इकॉनॉमी झाली 600 रुपये। तिघेही जास्तींचा तांदूळ घेण्यासाठी दुकानात धाव घेतात। सगळ्यांकडे जास्त पैसे आल्याचं दुकानदाराच्या लक्षात येतं, पण त्याच्याकडे केवळ 60 किलो तांदूळ असल्यामुळे तो मालाचा भाव लगेचच दुप्पट करतो आणि आता ए, बी आणि सी च्या हाती पहिल्या इतकाच म्हणजे प्रत्येकी 20 किलो तांदूळ राहतो, परंतु त्याचा दर मात्र वाढलेला असतो 10 रुपये प्रति किलो इतका। यालाच इकॉनॉमिक्स मध्ये इन्फ्लेशन असे म्हणतात। ए, बी आणि सी तिघांच्याही लक्षात येतं की पैसे छापून काहीच फायदा झाला नाही। या उलट पैशाची म्हणजेच त्या 100 रुपयांच्या नोटेची किंमत अर्ध्याने कमी झाली। मित्रांनो, हेच उदाहरण आपल्या देशाच्या बाबतीतही लागू होतं। जर रिझर्व्ह बँकेने जास्त नोटा छापल्या तर आपण एका रात्रीत श्रीमंत होऊ शकतो आणि मग सगळेजण जास्त खरेदी करायला सुरुवात करतील। त्यामुळे बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती देखील वाढतील आणि आपली परिस्थिती पुन्हा जैसे थे होईल। देशाची श्रीमंती ही पैशांच्या किंवा नोटांच्या संख्येनुसार ठरत नसून एकूण उत्पादनाच्या संख्येनुसार ठरत असते। यालाच इकॉनॉमिक्स मध्ये जीडीपी किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असे देखील म्हणतात। म्हणूनच मित्रांनो, देशामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन घेणं आपलं कर्तव्य आहे आणि ते करूनच आपण देशाला आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणू शकतो। धन्यवाद। जय हिंद। मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।